मराठा आरक्षणावरून जे काही संभ्रम आणि वाद सुरू आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण ढवळून निघाले आहेत, अशा परिस्थितीत आम्ही सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक केली असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय। आणि त्या बैठकीत त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ज्या काही निजामकालीन ज्या नोंदी होत्या त्या नोंदी तपासून ज्या नोंदी निघतील त्यांनाच फक्त आम्ही कुणबी दाखले देऊन आम्ही त्यांना ओबीसीत टाकू। मात्र असा धक्कादायक प्रकार भुजबळांनी समोर आणला आणि आम्ही भुजबळ यांना समर्थन दाखवलेलं आहे। हे जे संभ्रमाचं वातावरण सुरू आहे त्यामुळे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की यात तुमची भूमिका काय आहे, भाजप म्हणून भूमिका काय आहे। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं की आमच्या भूमिकेत बदल झालेला नाही। आम्ही कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नसल्याचं त्यांनी म्हटलं व ज्यांचं नुकसान झालं आहे त्याबद्दल देखील नुकसान भरपाईची मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याचं ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलंय। या दोन्ही गोष्टींवरून काल छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केलं, त्यानंतर आज शंभूराजे देसाईंनी पत्रकार परिषद घेतली। दोन महायुतीतील मंत्र्यांमध्येच आता वाद निर्माण झाल्याचं चित्र दिसतंय। तुम्ही आज भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली? नाही, कसं आहे का या मराठा आरक्षणावरून जे काही संभ्रम आणि वाद सुरू आहे आणि एकंदर महाराष्ट्रातलं वातावरण सगळं ढवळून निघालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये आम्ही सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक केली। त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही आणि मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ज्या काय निजामकालीन ज्या नोंदी होत्या त्या नोंदी तपासून त्या ज्यांच्या नोंदी निघतील त्यांनाच फक्त आम्ही कुणबी दाखले देऊन त्यांना आम्ही ओबीसीमध्ये घालू। काय 3-1 हजार सुरुवातला होते, त्यानंतर 10,000 11,000 झाले आणि आम्ही त्याला हरकत घेतली नव्हती। परंतु आत्ता असा धक्कादायक प्रकार काल भुजबळ साहेबांनी समोर आणला की आता संपूर्ण महाराष्ट्रामधल्या नोंदी ज्या आहेत त्या काढून संपूर्ण सरसकट महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन ओबीसीमध्ये घालण्याचा जो प्रकार जो उघडकीस आलेला आहे त्याला भुजबळ साहेबांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि आम्ही त्या भुजबळ साहेबांच्या भूमिकेचे आम्ही समर्थन दाखवलेलं आहे। आणि त्याच विषयामध्ये आज आम्ही देवेंद्र फडणवीस साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचे उपमुख्यमंत्री, त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की आम्ही कुठल्याही गोष्टीत आम्ही ओबीसीना धक्का न लावता किंवा वाटते की होऊ देणार नाही। आणि म्हणून आज पुन्हा हे जे संभ्रमाचं वातावरण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती केली की तुमची भूमिका काय, एक तर भाजप म्हणून भूमिका काय किंवा उपमुख्यमंत्री म्हणून भूमिका काय। तर त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं आहे की आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे। आमच्या भूमिकेत मुळीच बदल झालेला नाही की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही असं पुन्हा एकदा त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे। या ठिकाणी या दंगलीमध्ये जे काय ओबीसी नेत्यांच्यावरती हल्ले झाले, त्यांची घरं जाळली, त्यांची दुकानं जाळली, त्यांची हॉटेल जाळली, त्यांच्या नुकसान भरपाईचा सुद्धा प्रश्न आम्ही जो आहे तो आम्ही त्यांच्यावर जाणून दिला। तर त्यांना आम्ही मागणी केलेली आहे की बा त्यांनाही नुकसान भरपाई जे आहे ते तुम्हाला द्यावीच लागेल। आणि अशा प्रकारे जे काय ओबीसी नेते आहेत त्यांना टार्गेट केलं जात आहे, त्या सगळ्यांना धमक्या येत आहेत आणि त्यांना संरक्षण देण्याची मागणी आपण यापूर्वी केली होती। जवळपास 8-10 दिवस झाले अजून एकाही ओबीसी नेत्याला संरक्षण दिलेलं नाही। त्याने आज आम्ही पुन्हा त्यांना आठवण करून दिली। त्यांनी सांगितलं आम्ही डीजीला आम्ही सांगून आम्ही सगळ्या नेत्यांना जे आहेत आम्ही संरक्षण आम्ही देऊ अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे। आणि आता उद्या मुख्यमंत्री येत आहेत, आम्ही आज DCMला आम्ही यांना भेटलो, अजितदादांची तब्येत ठीक नाही म्हणून त्यांना आम्हाला भेटता येत नाही आहे, पण उद्या मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी येणार आहेत। आज काश्मीरला गेले आहेत, उद्या त्यांना आम्ही भेटून सगळे ओबीसी नेते त्यांनाही आम्ही विचारलं की बाबा तुमच्या भूमिकेत काही बदल झाला आहे का। कारण हे सरसकटचे कुणबी दाखले देण्याचा जो विषय चालू आहे हा कुठल्याही ओबीसीला मान्य नाही। त्या ओबीसीच्या 4.25% गरीब जमातीवरती अन्याय करणारा होणार आहे। त्यांना 50% वरचं आरक्षण देण्यासाठी आजही आमची ना नाही। गरीब मराठा समाज न्याय मिळत असेल तर EWS वाढवण्यासाठी सुद्धा आमचं काही मत नाही आहे, परंतु सरसकट मराठा समाजाला ओबीसीमध्ये दाखले देण्यासाठी आमचा विरोध आहे। आता दिवाळीनंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आम्ही आंदोलनाची आम्ही भूमिका घेत आहोत। आमचे 2 मोठे महामेळावे या ठिकाणी आम्ही जाहीर केलेले आहेत। एक तर 17 तारखेला अंबडचा मेळावा आणि 26 तारखेला हिंगोलीचा महामेळावा, असे 2 मेळावे आम्ही मराठवाड्यात आम्ही घेत आहोत। नंतरचे मेळावे आम्ही पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि विभागीय आम्ही मेळावे घेऊन लाखोंचे जनसमुदाय जो आहे तो आम्ही सुद्धा हे करू। जातीने हा जनगणनेचा मुद्दा आहे, त्याच्यावर सुद्धा आम्ही आता देवेंद्र फडणवीस साहेबांशी चर्चा केली आहे। त्यांनी पुन्हा आम्हाला आश्वासित केलं की आम्ही जात जनगणना जी आहे
ते सुद्धा आम्ही करण्याविषयी आमचा विचार सुरू आहे. फक्त प्रक्रिया जी आहे कुठल्या अतिशय पारदर्शक दिशेने झाली पाहिजे याविषयी प्रक्रिया ठरवण्याचं काम आमचं सुरू आहे. आणि त्यामुळं त्यांनी स्पष्ट केले की आम्ही जात येणाऱ्या जनगणनेच्या विरोधात नाही, आम्ही नक्कीच ते करून घेणार आहे. अशा प्रकारे आमच्या 2-3 महत्त्वाच्या मागण्या ज्या आहेत त्याविषयी त्यांनी सकारात्मक आम्हाला आज रिस्पॉन्स दिलेला आहे. आता जी प्रमाणपत्र दिली जात आहेत ती त्यांना पण विरोध आहे का? हे बघा असं आहे की एखाद्या आता मराठा समाज जो आहे तो मागासवर्गीय नाही असा निर्वाळा अनेक आयोगाने दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाने सुद्धा दिलेला आहे. आणि असं असताना मागास असलेल्या कुणबीमध्ये दाखले घ्यायचे आणि सर्टिफिकेट द्यायचं त्यात घुसायचं आणि त्या आरक्षणावरती हल्लाबोल करायचा, हे घटनात्मक हा मार्ग नाही आहे. किंवा शिंदे समिती जी आहे, शिंदे समितीला कुणी अधिकार दिले की तुम्ही मागासवर्गीय डिक्लेअर करा म्हणून? असं होऊ शकत नाही. त्यामुळं शिंदे समितीची ही जी प्रक्रिया जी आहे पूर्वी दाखले देण्याची आणि मागासवर्गीय करण्याची प्रक्रिया जी आहे तिला आम्ही घटनात्मकदृष्ट्या आम्ही आव्हान देणार आहोत. आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा हा सगळा विषय जो आहे हा आम्ही चॅलेंज करणार आहोत. असं कुठलंही समिती नेमून कुणालाही मागासवर्गीय ठरवता येत नाही किंवा अशा प्रकारचे दाखले देता येत नाही. जात पडताळणी इथं मागासवर्गीय आयोग आहे, जात पडताळणी समिती आहे. एखादा समजा असेल एखादा मागासवर्गीय तर त्याने सर्टिफिकेट दाखले काढून ते सादर केले गेले पाहिजेत. त्याची तपासणी होते रीतसर, त्याच्यावर सुनावणी होते आणि सगळे पुरावे द्यावे लागतात. आणि हे सगळं राहिलं बाजूला फक्त सरसकट कुणबी दाखला घ्या आणि ओबीसीमध्ये जा. शिंदे समितीला आमचा टोकाचा विरोध राहील. आणि ही शिंदे समिती जी आहे हिला कुठलाही घटनात्मक अधिकार नाही. आम्ही त्यांना आणि ते मागासवर्गीय आयोग नाहीत. सुप्रीम कोर्टाने किंवा घटनेच्या 15/16 जी प्रक्रिया जी आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारे समिती नेमून जी आहे मागासवर्गीय दाखले द्यायचे अशा कुठलाही समितीला अधिकार नाही. आम्ही न्यायालयामध्ये आव्हान देणार आहोत. नसतील तर मग तुम्ही आता पुढचं पाऊल काय घेता? आम्ही आज भुजबळ साहेबांशी आम्ही चर्चा केली, आम्ही रणनीती आमची ठरवलेली आहे. हे अशा प्रकारे जर का सरकार आता आम्ही मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटणार आहोत आणि जर सरकारकडून हे सरसकट मराठा समाजाला दाखले देण्याचं हे जर नाही थांबवलं तर मग आम्ही शेवटी न्यायालयीन लढाई आम्ही लढू आणि रस्त्यावरची लढाई जी आहे ती सुद्धा आम्ही लढू. आमची भाजी भाकरी जी आहे तिचं संरक्षण जे आहे ते आम्हाला शेवटी या महाराष्ट्रामध्ये करावंच लागणार आहे. न्यायालयामध्ये आम्ही आता उद्या मुख्यमंत्री महोदयांशी आम्ही भेटू, त्यांची भूमिका आम्ही ऐकू. हे जे सरसकट दाखले देण्याचा हा जो विषय भुजबळ साहेबांनी जो समोर आणलेला आहे त्याची आम्ही शहानिशा करू. पण हे जे आहे हे जर थांबलं नाही ताबडतोब तर मग आम्हाला न्यायालयात आम्हाला ताबडतोब जावंच लागेल. ओबीसी आरक्षणाच्या विरोधात मराठी काही नेते जे आहेत ते हायकोर्टात गेलेले आहेत, एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे. 94 सालचा अध्यादेश जो आहे तो रद्द करा अशी त्यांची मागणी आहे आणि तोपर्यंत ओबीसी आरक्षण जे आहे त्याला सुद्धा स्थगिती द्या अशी त्यांनी हायकोर्टात याचिका केलेली आहे. हे पहा, ओबीसींच्या विरोधात अनेक मराठा समाजांनी यापूर्वीसुद्धा अनेक याचिका दाखल केलेल्या आहेत. त्या सगळ्या प्रलंबित आहेत आणि त्याची आम्हाला काळजी नाही आहे. आम्हाला काळजी फक्त आहे की हे आता मागासवर्गीय म्हणून म्हणजे मागासवर्गीय भोग आहे भोगलेले नाही आहेत. जे काय भोग आहेत ते आम्ही भोगलेले आहेत आणि मागासवर्गीय भोग न भोगता फक्त सर्टिफिकेट द्यायचं आणि मागासवर्गीय व्हायचं इतका साधा सोपा मार्ग मात्र या घटनेमध्ये नाही आहे. आणि हे ओबीसीचं आरक्षण संपवायचं आणि हे आम्ही मुळीच सहन होऊ देणार नाही. सर, मुख्यमंत्री म्हणतात भुजबळ साहेबांनी जी भूमिका मांडली की मराठा समाजाचं कुणबीकरण सुरू आहे आणि त्याच्यामुळं ओबीसी आरक्षणावरती बुलडोजर सुरू होत आहे. हे स्पष्टपणे महाराष्ट्राचा एक मंत्री जो आहे तो सगळ्या महाराष्ट्राच्या समोर मीडियासमोर माध्यमासमोर येऊन सांगतो आहे. त्यात काहीतरी तथ्य असेल ना आणि म्हणून याचा जाब आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही विचारणार आहे. आणि त्यातून जर आम्हाला नाहीच निष्पन्न काय होत असेल तर मग आम्हाला शेवटी मरणाची लढाई जी आम्हाला करावीच लागेल.